ट्रस्टवरील सदस्य म्हणून आहे ते ज्येष्ठ बंधू आमचे दत्तात्रय जाधव। त्याचप्रमाणे प्रत्येक मासिक शिवरात्रीला स्वयंपाक म्हणजे महाप्रसाद बनवण्याची सेवा, सोमवारच्या नाश्त्याची प्रसादाची सेवा, बनवण्याची सेवा, त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी आमचा देखील स्वतःची प्रसाद म्हणजे जेवणाची सेवा बनवणारे आपले उदयभान मोगळे हे देखील उपस्थित आहेत। आणि आपले रामलिंग मुदगरचे इंद्रजित दुबे गुरुजी, चिचकोटचे बबलवान बिराजदार आणि आमचे परम मित्र खास या महाशिवरात्री उत्सवासाठी आलेले पुण्याहून आळंदीहून आलेले आमचे नारायण भोसले हे सर्व त्या महाशिवरात्री उत्सवाला त्या जमलेले आहेत। आणि दिवसभरामध्ये अनेक त्या पंचक्रोशीतले भाविक भक्त शिवबाबांचा दर्शनाचा लाभ घेऊन इथे गेलेले आहेत। आणि इथे जमलेले आमच्या माता भगिनी, आमचे येवतीचे भाऊजी कालिदास पाटील, तर हे सर्व प्रवचन रूपी सेवा ऐकण्यासाठी या महाशिवरात्री उत्सवाचा लाभ घेण्यासाठी इथं जमलेले आहेत। तर या महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आजचा जो पर्व काळ आहे, आज दिवस सूर्याचा उदय झाला भाग्याचा, तर आजचा हा दिवस सूर्याचा दिवस आहे म्हणलेला आहे शिवसंप्रदायिक संतांना। भाग्याचा उदय करणारा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे। आणि लहानापासून थोरापर्यंत सर्वच भक्त आता महाशिवरात्रीचा उपवास करत असतात, बिल्वपत्रानं शिवबाबाची पूजा करत असतात। अनाथायसने कीर्तन म्हणा, शिवभजन म्हणा, शिवकथा म्हणा, आपल्याला जागरण देखील आपल्याला आजच्या दिवशी घडतं। म्हणजे एक पुण्य काळ आहे। ओम नमः शिवायचा आपण मंत्र जप करत असतो, त्या शिवबाबाच्या मस्तकावर अनेक बिल्वपत्र आपण वाहत असतो। उपवास कोणी धरत असतं, कोणी म्हणजे सर्वच धरत असतात, मोठ्यावर मोजके जरी सोडलं तर। म्हणजे हा पुण्य प्राप्त करून घेणारा हा पर्व काळ आहे म्हणून सांगितलेला आहे। सर्व पर्वाचं आगर जेवढे काही पर्व आहेत त्या पर्वामध्ये सगळ्यात थोर पर्व म्हणजे महाशिवरात्रीचं म्हणून सांगितलेलं आहे। आता भागवत धर्मामध्ये 5 पर्व सांगितलेले आहेत आणि उत्तम पर्व म्हणलं तर शिवरात्रीचं पर्व म्हणून सांगितलेलं आहे। मग आपण भाग्यवान आहोत, कारण आपल्याला ह्या महाशिवरात्री उत्सवाचा लाभ घडत आहे। आणि या महाशिवरात्रीच्या पावन दिनी त्या शिवबाबांचं सानिध्य आणि शिवबाबांच्या आपण दरबारामध्ये आपण जमलेला आहोत। तर आजचा दिवस शिवनाम स्मरण करण्याचा, उपवास करण्याचा, जागरण करण्याचा, कमीत कमी जो काही निषेध काळ आहे 12:30 ते 1:15 ते 1:30 पर्यंत का होईना आपण जागरण केलं पाहिजे म्हणून सांगितलेलं। आणि कीर्तनाच्या निमित्तानं, बैठके भजनाच्या निमित्तानं आपल्याला सहज तेवढं जागरण घडत असतं। तर अनायासानं पुण्य प्राप्त करून देणारा हा पर्व काळ म्हणजे महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे। आणि शिवभक्तीमध्ये 3 व्रताला विशेष महत्व आहे म्हणून सांगितलेलं आहे। एक सोमवार व्रत, दुसरा प्रदोष व्रत आणि तिसरं सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे शिवरात्रीचं व्रत आहे म्हणून सांगितलेलं आहे। बघा, या शिवरात्रीचा महिमा जरी सांगायचं झालं, स्वामी विवेकानंदासारखा महान पुत्र ज्या माता पिता यांना लाभला वा प्राप्त करता आला ते महाशिवरात्रीच्या पुण्यामुळेच प्राप्त झाला। आणि आम्ही जे काय शिवबाबांचे भक्त बनलो आणि या कदमापूरच्या या डोंगरावर ह्या वनामध्ये आज 19.5 ते 20 वर्षे इथं वास्तव्याला आम्हाला होत आलंय। तर ज्या पुण्याईमुळे आम्ही शिवभक्त झालो आणि या शिवबाबांची सेवा करण्याचं आम्हाला परम भाग्य लाभलं। समाजाची सेवा आपल्या हातातून जेवढी करता येईल तेवढे करण्याचं भाग्य लाभलं। तर हे पुण्या व्रताच्या प्रभावामुळे, पुण्या व्रताच्या पुण्याईमुळे पाहायचं जरी झालं तर शिवरात्रीच्या व्रतामुळेच आम्ही शिवभक्त झालो। म्हणून एक शिवसंप्रदायिक संत म्हणतात, कोटी पुण्याचे पर्वत म्हणूनही झालो शिवभक्त। म्हणजे शिवभक्त होण्यासाठी कोटी पुण्याचं पर्वत असावं लागतं, तेव्हा तो शिवभक्त होत असतो म्हणून सांगितलेला आहे। बघा, हरिभक्तीपेक्षा शिवभक्तीचा महिमा विशेष आहे म्हणून सांगितलेला आहे। महात्मा बसवेश्वराने एका वचनामध्ये म्हणलेला आहे, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही, शिवभक्तापेक्षा मोठा कोणी नाही।
म्हणजे शिवभक्त सगळ्यात मोठा जगामध्ये, हे आपल्याला स्पष्ट त्यांच्या वचनामधून दिसत येते. तर आमचे जन्मदाता पिताश्री इंद्रजित जाधव आणि आमच्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती सुमन इंद्रजित जाधव, तर या आई वडिलांनी शिवरात्रीचं व्रत, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीचं व्रत त्यांनी केलंय आणि त्यांच्या पुण्यामुळेच आम्हाला शिवभक्तीचा वारसा प्राप्त झाला. तर एवढा महिमा या शिवरात्रीचा आहे, म्हणून प्रत्येक जीवानं, भक्तानं, कुण्याही संप्रदायातल्या साधकानं शिवरात्रीचं व्रत करावं. शिवरात्रीच्या दिवशी विशेषतः शिवपूजा, शिवनाम स्मरण आणि शिवलीलामृत म्हणा, काशीखंड ग्रंथ म्हणा, शिव महापुराण म्हणा, अशा ग्रंथाचं आपण वाचन करावं म्हणून सांगितलेलं आहे. वाचन, श्रवण, पठण करावं म्हणजे आघात पुण्याची आपल्याला प्राप्ती होते म्हणून सांगितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत आणि सर्व पर्वामध्ये थोर पर्व म्हणजे शिवरात्रीचं पर्व. 12 शिवरात्र्या येत असतात मासिक, पण माघ महिन्यामध्ये हे येणारी महाशिवरात्र म्हणलं जातं आणि इतर जे काय आहे शिवरात्र्या ते मासिक शिवरात्री म्हणलं जातं. पण सगळ्यात मोठी ही महाशिवरात्री म्हणजे माघ महिन्यातली म्हणून सांगितलेलं आहे. माघ वद्य चतुर्दशी आणि त्या चतुर्दशी तिथीला शिवरात्री पर्व काळ येत असतो म्हणून सांगितलेलं आहे. तर आपल्या त्या परमेश्वर देवस्थानामध्ये जवळजवळ मासिक शिवरात्री जे आपण उत्सव चालू केलो 11 ते 11.5 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि 12वं वर्ष झाला मासिक शिवरात्रीचा आपलं. तर त्या परमेश्वर शिवबाबांच्या कृपाआशीर्वादानं गावातल्या पंचक्रोशीतल्या भाविक भक्तांच्या सहकार्यानं ते मासिक शिवरात्रीचे उत्सव आपले चालू आणि महाशिवरात्री यात्रा महोत्सव देखील चालला. तर मला एकच सांगायचं आहे, आपल्याला जेवढं काही पुण्य प्राप्त करून घ्यायचे आहे, जेवढं काही शिवभक्ती करून त्या शिवबाबांचा कृपाआशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचे आहे आणि विशेषतः 1000 पटीनं, सहस्त्र पटीनं आजच्या दिवशी आपल्याला पुण्य प्राप्त होतं म्हणून सांगितलेलं आहे. थोडे शिवनाम स्मरण, हे भगवंताचं नाम स्मरण आपल्या मुखातून जरी घडलं, त्या जीवाच्या मुखातून जरी घडलं तर अफाट पुण्याची प्राप्ती आपल्याला होते म्हणून सांगितलेलं आहे. थोडेही आपण शिवनाम स्मरण जरी केलो तर अघात पुण्य सांगितलेलं, म्हणून शिवनाम स्मरण करावं म्हणून सांगितलेलं. शिव शिव मनता वाचे, मूळ न राहे पापांचे, ऐशे महात्म्य शंकराचे, निगम आगम वर्णिती. म्हणजे आगम निगम देखील शिव महिमा तिथं वर्णन करत असतात म्हणून सांगितलेलं आहे. ज्याला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणं शक्य नसेल त्याने नुसतं 2 अक्षरी शिव शिव या नामाचा जरी जप केलो तरी देखील आघात पुण्याची प्राप्ती होते म्हणून सांगितलं. म्हणून आजच्या ह्या महाशिवरात्रीच्या पर्व काळावर प्रत्येक भक्तानं, प्रत्येक जीवानं जेवढा आपल्याला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करता येईल तेवढा आपण जप करावा. किमान शिवशिव का म्हणा आपण या 2 अक्षरी मंत्राचा जप करावा आणि सर्व मंत्राचा राजा ओम नमः शिवाय मंत्राला म्हणलं गेलेलं आहे, मंत्रराज म्हणलं गेलेलं आहे. जेवढे काही मंत्र आहेत आपल्या या मंत्र शास्त्रामध्ये त्या सर्व मंत्राचा राजा म्हणजे ओम नमः शिवाय मंत्राला म्हणलेला आहे. म्हणून आपण सगळ्या भाविक भक्तानं, प्रत्येक जीवानं ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप करावा आणि त्या परमेश्वर शिवबाबांच्या कृपेस आपण पात्र हो म्हणून सांगितलेलं आहे. तर हे झालं महाशिवरात्री पर्व काळाविषयी. तर आजचा हा प्रवचनाच्या शिवेसाठी मी निवडलेला अभंग आहे. ह्या निवडलेल्या अभंगामध्ये संत शिवदास महाराज म्हणतात आणि बऱ्याच वेळा या अभंग आपण ऐकलेला आहे आणि आम्ही अनेक वेळा शिवभजनामध्ये हा अभंग आम्ही म्हणत असतो. तर शिवदास महाराज या अभंगामध्ये म्हणतात, तुझवीन शंभो राया व्यर्थ जन्म गेला वाया, शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनवली माऊली, झालो संसार कबाडे सुख नाही पलगडे, आयुष्याचा नाश झाला दास मने वाया गेला, शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनवली माऊली. तर संत
शिवदास महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट हा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये संत शिवदास महाराज काय म्हणतात, पहिल्या चरणामध्ये तुझविहीन शंभो राया व्यर्थ जन्म गेला वया. म्हणजे शिवभक्ती विना हा मानव जन्म व्यर्थ गेला. आणि कशामुळे व्यर्थ गेला, आपण रात्रंदिवस त्या संसारामध्ये आसक्त झाल्यामुळं, त्या संसारापासून आपल्याला थोडे देखील विश्रांती किंवा वेळ मिळत नसल्यामुळं आपला हा अमूल्य असा मानव जन्म व्यर्थ गेला म्हणतात त्याने. आणि रात्रंदिवस आपण सगळेजण त्या संसारामध्ये गुरफटून गेलेला आणि या संसारापासून आपल्याला शिवभक्ती करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि म्हणून हा जन्म गेला. आणि जसा जन्माला आला तसाच तो मृत्यूला देखील प्राप्त झाला. जे आला तसा गेला म्हणलेला आहे. म्हणून लाजच्या चरणामध्ये म्हणलेला आयुष्याचा नाश झाला दास म्हणे वाया गेला. म्हणजे आपलं जे आयुष्य आहे, आज प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे. कुणाला 80 वर्ष आयुष्य भगवंताने दिलेलं असेल, कुणाला 90 वर्ष दिलेलं असेल, कुणाला 60 वर्ष दिलेलं असेल, कुणाला 40 वर्ष 25 वर्ष. म्हणजे प्रत्येक भक्ताला किंवा जीवाला त्या भगवंतानं आखून दिलेलं आयुष्य आहे. ह्या आयुष्यामध्ये, ह्या जीवनामध्ये शिवभक्ती करून माझे म्हणजे त्या परमेश्वर शिवबाबांची प्राप्ती करण्याची संधी त्या परमेश्वर शिवबाबांना आपल्याला दिलेला आहे. मग आपलं जे आयुष्य आहे, मग आपण आयुष्यामध्ये वाटचाल करत आहोत. आयुष्य म्हणजे जीवन, जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे जीवन म्हणून सांगितलेलं आहे आणि यामधील अंतर म्हणजेच आयुष्य म्हणून सांगितलेलं आहे. आणि एका ठिकाणी म्हणलेलं आहे संत महादेव महाराजांनी, महादेव म्हणे साधिता साधन आयुष्याचे धन चोरी गेले म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे जे अनेक साधना आपण करत असतात आयुष्यामध्ये, संसारामध्ये अनेक साधनं, परमार्थामध्ये देखील त्या भगवंत प्राप्तीची जे अनेक साधना आहेत, ती साधना करत करतच आपलं आयुष्याचं धन आपलं चोरून जात असतं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे जे निश्चित वेळ आपल्याला दिलेली आहे त्या वेळेमध्येच आपण सार्थक आपल्या आयुष्याचं केलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. बघा सध्या आता 10वीच्या परीक्षा चालू आहे ते वाटते का 12वी बोर्ड परीक्षा चालू आहे. तर 3 तासाचा 2 तासाचा आपल्याला कालावधी प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिला जातो. आणि 3 तास झाल्यानंतर 100 मार्काचा पेपर असेल तर 3 तासाचा वेळ दिला जातो. आणि 50 मार्काचा जर पेपर असला तर 1.5 ते 2 तास आपल्याला वेळ दिला जातो. मग त्या वेळेमध्येच तो पेपर आपल्याला सोडवावा लागतो. आणि 3 तास किंवा 2 तास झाल्यानंतर आणखीन आपली इच्छा जरी असली लिहिण्याची तर आपल्याला लिहिता येत नाही. कारण वेळ पूर्ण झाल्यानंतर जो काय पर्यवेक्षक सर आहेत ते आपला पेपर म्हणजे उत्तर पत्रिका आपले त्यांच्या ताब्यामध्ये जात असते. जरी आपली इच्छा असली तर वेळ संपल्यानंतर आपल्याला तो पेपर राहिलेला सोडवता येत नाही. त्याचप्रमाणे भगवंताने देखील आपल्याला एक ठराविक आयुष्य दिलेलं आहे, ठराविक जीवन दिलेलं आहे. आणि ते जीवनामध्ये त्या शिवबाबाची प्राप्ती करून घेण्यासाठी एक आपल्याला अमूल्य संधी दिलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि सगळ्याला संधी दिलेला आहे, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. बघा पुन्हा पश्चाताप करून काय होणार नाही, त्या देवा पुढे रडून देखील काय होणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण प्रत्येकाला तो परमेश्वर शिवबाबा संधी देत असतो. मग त्या संधीचं सोनं करायचं किंवा त्या दिलेल्या संधीचा दुरुपयोग करायचं हे प्रत्येकाच्या आपापल्या हातामध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला त्या विषयाचा अभ्यास करून त्या परीक्षेमध्ये पास होता येतं, त्या परीक्षेमध्ये यशस्वी होता येतं. तसं आपल्याला देखील हे जे काय परीक्षाचं आपले देखील म्हणजे एक ठराविक आपली परीक्षा म्हणून सांगितलेला आहे. जो काय वेळ दिलेला आपल्याला पेपर, आयुष्याचा पेपर सोडवण्यासाठी, जीवनाचा पेपर सोडवण्यासाठी त्या परमेश्वर शिवबाबांना आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. त्या आयुष्याचं सोनं करायचं जरी असेल तर आपण शिवभक्ती केलं पाहिजे. शिवभक्ती म्हणजेच
परमार्थ आपल्या हातातून घडला पाहिजे. तुम्ही शिवभक्ती करा, हरिभक्ती करा. थोडक्यात सांगण्याचं महाराज पहिल्या चरणामध्ये म्हणतात, तुझवीन शंभो राया व्यर्थ जन्म गेला वया. म्हणजे तुझ्या विना, तुझ्या भक्ती विना हा जो जन्म आहे व्यर्थ गेला, म्हणजे वाया गेला असं म्हणलेलं आहे त्याने. पण तसं संतांचं जीवन वाया गेलेलं नाही, पण या जगाला उद्देशून त्याने म्हणलेला आहे. शिवभक्ती करून अनेक संतांना आपला स्वतःचा उद्धार केलेला आहे, आणि केवळ स्वतःचाच उद्धार केलेला नसून तर अनेक जडजीवांचा उद्धार त्यांच्या मार्फत झालेला आहे. म्हणून तुझ्या विना, म्हणजे त्या भगवंता विना हा जन्म व्यर्थ गेला. मग आपला बऱ्याच जणांचा जन्म हा व्यर्थ जात आहे, म्हणून व्यर्थ जाऊ नये म्हणून साधू संतांचा अट्टहास आहे म्हणून सांगितलेला आहे. पुढते जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणजे हिताचा कळवळा फक्त देवाला आणि साधू संतांचा, विशेषतः साधू संतांना आपला कळवळा आहे म्हणून सांगितलेला आहे. जसं आई वडिलाला आपल्या मुलाबाळांचा कळवळा असतो, म्हणजे आई वडील आपल्या मुलाचं हित चिंतन करत असतात. म्हणजे कुठल्याही आई वडिलाला आपल्या मुलाचं चांगलंच होवं हेच अपेक्षा असते म्हणून सांगितलेलं आहे. तसं साधू संत देखील आपलं हित साधत असतात, आणि देव आणि संत या दोघांना जरी सोडलं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आई वडील, या तिघांना जरी सोडलं तर हिताचा विचार आपला कोणच करत नसतात म्हणून सांगितलेला आहे. पण आई वडील लौकिक दृष्ट्या आपल्या हिताचा विचार करतील, पण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन शिवपदाची प्राप्ती ह्या जीवाला होण्याचं जे काय चिंतन आहे, जे काय हित साधावं, ही फक्त देव आणि संतच त्याचा विचार करत असतात म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये शिवभक्ती करावं. शिवभक्तीचा प्रताप फार मोठा आहे. मोठमोठे राजे महाराजे ऋषी मुनी हे सगळे शिवभक्तच होते, आणि सध्या देखील वारकरी संप्रदायाचा फार मोठा आपल्याला प्रभाव सध्या दिसून येत आहे. भागवत धर्माचा प्रचार प्रसार झालाय, पण आपण बारकाईने जरी अभ्यास करून जरी पाहिलं तर अद्याप देखील शिवभक्तीचाच प्रताप आपल्या पूर्ण विश्वामध्ये, या ब्रह्मांडामध्ये आपल्याला दिसून येत असतो. म्हणून प्रत्येक जीवाने शिवभक्ती केली पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. देव दानव मानव सगळ्यासाठी शिवभक्ती कल्याणकारक आहे म्हणून सांगितलेलं आहे. कारण एका संतानं म्हणलेलं आहे, ईश्वर शिवभक्ती हेच सर्वात तारुणी नेते. त्या सगळ्या जीवाची हिताचा विचार करणारी फक्त शिवभक्ती आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि मुक्ती देणारा, सायुज्य मुक्ती देणारा हा शिव परमात्माचा आहे म्हणून सांगितलेला आहे. 3 प्रकारच्या मुक्ती भगवान विष्णू सह देव देतील. त्या 3 मुक्तीचे नाव जरी पाहायचं झालं, सलोप्ता, समीप्ता आणि सुरुप्ता, या 3 नाशवंत मुक्ती आहेत. जोपर्यंत आपलं पुण्य आहे त्या पुण्यापर्यंत आपण स्वर्गात राहू शकतो. ह्या 3 प्रकारच्या मुक्ती इतर देव देतील, पण सायुज्य मुक्ती देणारा फक्त शिव परमात्मा म्हणून सांगितलेला आहे. म्हणून महादेव मने दाता दान देतो सायुज्यता. सायुज्य मुक्तीचा दान देणारा दाता फक्त शंभो महादेव आहे म्हणून सांगितलेला आहे. म्हणून आपण सगळे त्या पार्वती परमेश्वराचे लेकरं आहोत, त्यांचे मुलं बाळ आहोत. आपले खरे माता पिता पाहायला जरी गेलं तर पार्वती परमेश्वर आपले आई वडील आहेत म्हणून सांगितलेलं आहे. पारमार्थिक दृष्ट्या आणि लौकिक दृष्ट्या जरी पाहिलं तर प्रत्येकाला आई वडील आहेत. काही जणांचे आई वडील कैलासवासी झालेले असतील, आणि काही जणांचे सध्या हयात आहेत. पण लौकिक दृष्ट्या आपल्या आई वडिलाला तर महत्व आहे, आणि आई वडिलांची सेवा प्रत्येक मुलाबाळांना करावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि कालच मी स्टेटस बघितलो, आपले विठ्ठल तेलंगुरजी, परत आपले पोस्टमॅन आपले रामभाऊ यांच्या याच्यावर मात्र पित्र भक्त त्यांना आपल्याला म्हणता येईल की गेल्या वर्षी झालता वाटतंय, प्रत्येक वर्षी का 75वा अमृत महोत्सव आमच्या डोळ्यानं आपले विठ्ठल तेलंगुरजीचे बंधू इथं पोस्टमॅन आहेत. बऱ्याच साधू संतांच्या
गावातल्या भाविक भक्तांच्या पंचकृषीतल्या भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आई वडिलांचा 75वा जो काय महोत्सव आहे आपले विठ्ठल तेलंगुर्जे परिवारानं 2 वर्षापूर्वी आयोजित केला होता. आम्ही डोळ्याने पाहिला आणि प्रतिवर्षी आई वडिलांचा तो सोहळा त्यांनी करत असतात. आनंदाची गोष्ट अशीच त्यांच्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करावं. आज कलियुग अंतिम चरणामध्ये आहे काय म्हणत असतात, काय बालपणामध्ये आहे म्हणत असतात. कलीचा एवढा मोठा प्रभाव आहे तरीही आज देखील या कलियुगामध्ये काही असं विठ्ठल तेलंगुर्जे सारखे मात्र पितृभक्त असलेल्या समाजामध्ये दिसत असतात. आणि आमच्या देखील सहवासामध्ये येणारे काय शिष्य भक्त आई वडिलांची आज्ञा ओलांडत नसलेले आम्हाला त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून पाहावयास मिळतं. बघा कलियुग जरी चालू असलं तरी देखील चांगल्या गोष्टी काही अजून देखील जिवंत आहेत म्हणून सांगितलेल्या आहेत. म्हणजे कुण्याही गोष्टीला शून्यावर कोणतीही गोष्ट येत नसते म्हणून सांगितलेलं आहे. की ते गावामध्ये अधर्म जरी असला तरी एक का म्हणा महान पतिव्रता त्या गावामध्ये असते म्हणून सांगितलेलं आहे. एक का म्हणा वैष्णव भक्त शिवभक्त असतो त्याच्या पुण्यामुळं ते गाव तिथं चालत असतं म्हणून सांगितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे, आई वडिलांची सेवा घडली पाहिजे. आपण देवाची तर सेवा केला पाहिजे, पण आई वडिलाला मिळून त्या परमात्मा शिवबाबाची जरी भक्ती केलो तर तो शिवबाबा आपल्याला पावणार नाही म्हणून सांगितलेला आहे. तर आई वडिलाची सेवा आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. आपल्या मुलाबाळाचं आपण संगोपन केलं पाहिजे. समाजाचे ऋण आहे, त्या समाजाच्याही जिम्मेदारी आपण पूर्ण करून त्या सगळ्या गोष्टीला धरून जरी आपला परमार्थ घडत असेल, शिवभक्ती घडत असेल तर त्या शिवभक्तीपासून आपल्याला विशेष लाभ होतो म्हणून सांगितलेला आहे. आणि आपलं परमार्थ चालू आहे, शिवभक्ती चालू आहे, नामजप देखील चालू आहे आणि आपण अधर्माने आणि तिने वागत असलो तर त्या शिवभक्तीपासून किंवा त्या परमार्थापासून आपल्याला विशेष लाभ होऊ शकत नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून संत शिवदास महाराज म्हणतात शिवभक्ती विना हा जन्म वाया गेला, पण आपल्याला वाया जाऊ द्यायचं नाही. त्यांना देखील समाजाला सांगायचं हा जन्म शिवबाबाच्या सेवेशिवाय भक्तीशिवाय व्यर्थ जाऊ नये, म्हणजेच सार्थक व्हावं. आणि सार्थक करून घ्यायचं जरी असेल तर शिवभक्तीचा मार्ग आपण धरला पाहिजे. बघा ज्या 5 वर्षाच्या उपमन्यू बाळानं कठोर शिवभक्ती करून त्या परमात्मा शिवबाबाला प्रसन्न करून घेतलेलं होतं. ज्या मार्कंडेय बाळानं अकाल मृत्यूवर विजय प्राप्त केली ती कुणाच्या कृपाशीर्वादानं, त्या परमेश्वर शिवबाबांच्या कृपाशीर्वादानं. म्हणजे शिवभक्तीच्या बळावर ज्या उपमन्यू बाळाची बालपणापासून दूध पिण्याची इच्छा पूर्ण झालेली नव्हती, पण आईनं सांगितलं तुला जरी खरोखर दूध जरी प्यायचं जरी असेल, शाश्वत कायम स्वरूपी भरपूर जरी दूध प्राशन करायचं जरी असेल तर या लौकिक नाते रिश्त्या कर, तू दुधाची मागणी करू नकोस. तर त्याला एकमेव मार्ग आहे, शिवभक्तीचा मार्ग आहे. त्या परमेश्वर शिवबाबांची कठोर तपस्या करा, त्यांना जर तू प्रसन्न केलंस तर निश्चित तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि खरोखरच एक गिलासभर तांब्यावर दूध पिण्याची जी इच्छा होती त्या उपमन्यू बाळाची, शिवभक्तीच्या बळावर त्या परमात्मा शिवबाबाला त्याने प्रसन्न करून घेतले. आणि वाटीभर गिलासभर तांब्याभरच दूध का तर पूर्ण अख्खा दुधाचा सागर म्हणजे क्षीरसागर त्या उपमन्यू बाळाला तिथं प्रदान केलेला होता. आणि अजून देखील उपमन्यू बाळ जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांनी अमर आहेत म्हणून सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्णाला शिवदीक्षा त्या उपमन्यू बाळातूनच तिथं प्राप्त झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य शिवभक्तीचा प्रताप एवढा आहे, म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये शिवभक्ती करावं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर शिवबाबांच्या दरबारामध्ये घेतलेली स्वराज्याची शपथ रक्ताचा अभिषेक करून पूर्णत्वाला गेली, ती कुणाचा कृपाशीर्वाद तर त्या शिवबाबाचा कृपाशीर्वाद. आणि त्यांच्या कृपाशीर्वादानं अशक्य असणारी गोष्ट देखील त्यांनी शक्य करून दाखवली. कारण मुघलांचं राज्य होतं, परकीयांचं राज्य होतं. कलियुगामध्ये क्षत्रिय धर्म
लोप पावेल असं ब्राह्मणाने त्या काळामध्ये भविष्यवाणी केलेली होती. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवभक्तीच्या प्रतापावर स्वराज्याचं स्वप्न साकार करून आपल्याला दाखवलं. आणि थोडा काळ का होईना राजशाही त्यांच्या काळामध्ये राहिली आणि शेवट राजशाहीचा अस्त म्हणजे पेशवे शेवटचे राज्य करते आणि त्यानंतर राजशाहीचा अस्त झाला आणि इंग्रजांना देखील 150 वर्ष राज्य केल्यामुळं आपल्या या भारतामध्ये लोकशाहीचं तत्व आलं आणि तेव्हापासून लोकशाही तिथं चालू झाली. आपण बारकाईनं अभ्यास जरी केलो तर शिवभक्तीचा प्रताप विशेषतः आज शेतीतले काम देखील करत असताना बघा, आपण आता एक ट्रॅक्टर झाले पण पूर्वीच्या काळामध्ये अजून देखील अनेक शेतकरी बैलाचा आधार घेत असतात, नांगर मारत असतात, पुळव मारत असतात आणि त्या बैलाला हात मारत असतात हार म्हणून. आणि नांगराची मुरडण पुळवाची मुरडण मारल्यानंतर तिथं शिवलिंग तिथं तयार होत असत आणि मुखावाटे देखील हर हर नामाचा तिथं जप होत असतो. या अमावस्याचा सण घ्या, पोळ्याचा सण घ्या, आपण हर हर महादेवाचा तिथे नामघोष करत असलेला दिसतो आपल्याला. म्हणजे सगळे लोक आता जी का वारकरी संप्रदायामध्ये पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणतात, आपण ह्याचा तेवढा नामघोष होत नसतो. पण अनादी काळापासून आज तागायत महाभारताच्या युद्धामध्ये रामायणाच्या युद्धामध्ये हर हर महादेवाचाच नारा आपल्याला तिथे दिसून येतो असतो. आणि ज्या झाशीच्या राणीने देखील इंग्रजांविरुद्ध लढा दिली त्यांच्या युद्धामध्ये देखील हर हर महादेवाचा नारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्याही प्रत्येक युद्धामध्ये प्रत्येक कार्यामध्ये हर हर महादेवाचा जयघोष आपल्याला तिथं पाहावयास मिळतो. या सगळ्या गोष्टीवरून शिवभक्तीचा प्रताप आपल्याला विशेष दिसून येत असतो. मग आपण का करून शिवभक्ती म्हणून सांगितलेलं आहे. शिवभक्ती प्रत्येकाने करावं. जरी तुम्ही वैष्णव भक्त असाल, जरी तुम्ही दुसऱ्या देवाचे भक्त असला तरी देखील शिवभक्तीचा आधार घेतल्याशिवाय ही भक्ती आपली पूर्णत्वात जात नाही म्हणून सांगितलेलं आहे. बघा, प्रभू रामचंद्राने एका ठिकाणी म्हणलेलं आहे, माझे जरी तुम्ही भक्त असाल आणि शिवभक्तीचा जरी अनादर जरी करत असाल तर ते भक्ती मनात तुमची पावणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजेच शिवभक्तीचे जोड इतर देखील भक्ती करत असताना आपल्याला दिलं पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. आणि शिवभक्तीचे जरी जोड आपण जरी दिलो तर निश्चित शिवभक्तीचा प्रताप विशेष असल्यामुळं आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय आपल्याला पाहावयास मिळत नाही म्हणून सांगितलं आहे. म्हणून आपण शिवभक्त भक्ती करावं. धनुर्धारी अर्जुनाचं उदाहरण घ्या, महारथी कर्णाचं उदाहरण घ्या, द्रोणाचार्याचं उदाहरण घ्या, परशुरामाचं उदाहरण घ्या. हे सगळे शिवभक्त आपल्याला असलेले दिसून येत असतात. म्हणून आपण शिवभक्ती करावं आणि शिवभक्ती जरी केलो तर आपला हा जन्म व्यर्थ जाणार नाही म्हणून सांगितलेला आहे. तर या जन्माचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझवीन शंभोराया व्यर्थ जन्म गेला वया. त्याने स्वतःला उद्देशून म्हणत आहेत पण त्यांचा जन्म व्यर्थ गेला नाही, त्या समाजातल्या लोकांचा जन्म व्यर्थ जात आहे. म्हणून त्या अभंगामध्ये खास उद्देशून समाजातल्या लोकांचा विचार करून सुदास महाराजांनी म्हणलेला आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाचा जन्म जो काही शिवभक्तीवर व्यर्थ जात आहे तो व्यर्थ आपल्याला जाऊ द्यायचा नाही. म्हणून पहिल्या जन्मामध्ये तुझवेन शंभोराया व्यर्थ जन्म गेला वया असं शिवदास महाराजांनी म्हणलेलं आहे. पुढे म्हणलेलं आहे, शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनवली माऊली. बघा, माऊली हा शब्द वापरलेला आहे. आता माता भगिनीला माऊली या नावाने त्यांनी उद्देशलेला आहे आणि सगळ्या भाविक भक्तांना देखील त्यांनी माऊलीच या नावानं उद्देशलेला आहे. बघा, ज्या वेळेला पंढरपूरची वारी चालू असते, आषाढी एकादशीची फार मोठा पदयात्रा चालू असते, श्री क्षेत्र आळंदी पासून श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत सगळे आपण बरेचसे भक्त वर्षानुवर्ष त्या पदयात्रेला विशेष महत्व येत आहे. प्रत्येक भक्त प्रत्येक साधक एकमेकाला माऊली नावाने तिथे उद्देशत असतो आपण. तसं शिवदास महाराजांनी देखील इथं माऊली या शब्दाचा उच्चार केलेला आहे आणि माऊली म्हणून एकमेकाला हात मारल्यानंतर आपण त्या कामाला लीन होत असतो. बघा, ज्या वेळेला आपले पायी यात्रा चालू असते, सत्संग आपल्याला घडत असतो आणि सत्संगामध्ये आपण
त्या वातावरणात समरस झाल्यामुळं आपल्या मुखावाटे वाईट वाक्य किंवा वाईट शब्द शक्यतो येत नाही. आपण एकमेकाला प्रेमानं वागत असता, एकमेकाला आदराची भावना देत असता, आपण सगळेजण एकमेकाला माऊले माऊले म्हणून एकमेकाला सहकार्य करत असता. पण एकदाची पायी वारी पूर्ण झाली, ज्या वेळेला आपण गावी येत असता, घरी येत असता, त्यावेळेला मात्र आपल्यात बदल झालेला दिसून येत असतो. आपल्या मुखावाटे माऊली माऊली हा शब्द येणारा पुन्हा आपला तिथं कमी कमी होत असलेला दिसत असतो. असं का व्हावं? कारण तिथं आपण सत्संगामध्ये होतो, वैष्णव भक्तामध्ये होतो आणि त्या वातावरणात समरस झाल्यामुळं आपल्या मुखावाटी चांगले शब्द येत होते. आणि एकदा वारी झाल्यानंतर या संसारात येऊन एकदा सहभागी झाल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा विसर पडत असतो. बघा, 7 दिवसाचा जरी सप्ताह असला, आता आपले आवण्याचे सरपंच इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यालाच अनुभव आहे. 7 दिवसामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो. अनेक कीर्तनकाराचे कीर्तन, प्रवचनकाराचे प्रवचन होत असतात. बघा, 7 दिवसामध्ये अखंड हरिनाम सप्त्यामध्ये अख्ख्या गावाची वर्गणी जमा होते का नाही? होते. फक्त बोटावर मोजक्या लोकांचे राहिले तर आहे. मग 7 दिवसामध्येच फक्त अख्ख्या गावाची देणगी वर्गणी जमा होते. तो 16 किंवा अखंड हरिनाम सप्ताह पूर्णत्वाला जातो, सिद्धीला जात असतो. आणि सप्त्याचे 7 दिवसाच्या अगोदर 6 महिने म्हणा, वर्ष म्हणा किंवा 2 महिने म्हणा, महिनाभर आपण प्रयत्न करून देखील जे 7 दिवसामध्ये देणगी जमा झाली, तेवढे देणगी जास्त दिवसामध्ये देखील जमू शकत नाही. त्याच कारण एकच आहे, सप्त्यामध्ये सत्संग घडत असतो. अनेक कीर्तनकाराचे प्रवचन आपल्याला ऐकायला मिळत असतात, गायन, वादन, ज्ञानेश्वरीचं वाचन, सगळ्या प्रकारचा सत्संग घडत असतो. देणगी दिलेल्याची नावं देखील जाहीर केली जातात. ती नावं ऐकून जे राहिलेल्या लोकांना देखील आपण राहिला म्हणून आपण देखील देणगी देऊन सहकार्य केलं पाहिजे असं मनामध्ये वाटत असल्यामुळं शक्यतो कोण देणावणी राहत नाही. आणि हाच फरक सत्संगामध्ये गेल्यानं आणि न गेल्यानं हा फरक आपल्याला तिथे दिसून येत असतो. बघा, आता 2 दिवसाचा महाशिवरात्री यात्रा महोत्सव आहे आणि यामध्ये अनेक भक्त लोक पंचक्रोशीतले सहभागी होत असतात. प्रत्येकाला वाटत असतं आपण परमार्थ करावा, आपण येईना थोडं सेवा करावं. ती सत्संगामध्ये कीर्तन प्रवचन ऐकत असताना आपल्याला वाटत असतं. पण ज्या वेळेला आपण त्या सत्संग झाल्यानंतर आपल्या घरी गावी परत असतो, मायेमुळे आपल्याला तिथे विसर पडत असतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून माऊलींचे गोवे आलेले बा, दुःख शोकाची आग आहे, मारिल्याची शेची नाही, हे सांगावं कारण काही, जे ग्रासले माया. कारण आपण मायाबद्ध, मायेचा पडदा पडल्यामुळं आपल्याला चांगल्या गोष्टीचा विसर पडत असतो म्हणून सांगितलेला आहे. म्हणून मायेचा पडदा अगोदर आपण हटवला पाहिजे. आणि सहजासहजी मायेचा पडदा हटू शकत नाही, तर त्यासाठी परमेश्वर शिवबाबांची कृपा किंवा सद्गुरूची कृपा असावी लागते. तेव्हा पूर्णपणे मायेचा पडदा पडत असतो. आणि एकाएकी माया आपल्या आवरण जे घालून आहे आपल्या देहावर, ती सोडावं म्हणलं तर सुटावं म्हणलं तर सुटणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. बघा, ज्या वेळेला आम्हाला देखील परमार्थामध्ये पडायचं होतं, सात्विक मोह आई वडिलांचा का होणार तिथं थोडाफार होता. म्हणजे कुठतरी लांब गेल्यानंतर आई वडिलांची आम्हाला देखील आठवण याची, कुणीच कुणाचं नाही, तरीही स्वजनाविषयी आपली आपुलकी स्नेह वाटतो. याचं कारण आहे रक्ताचं नातं असल्यामुळं प्रत्येकाला थोडंफार होतं. पण ज्या सद्गुरु गगनगिरीनाथ महाराजांनी आम्हाला कृपा आशीर्वाद दिले, आणि मी मागेही सांगितलं, आमचे खरे जरी गुरु जरी पाहायला गेलं तर परमेश्वर शिवबाबाच माझे खरे सद्गुरु, माझे आराध्य दैवत, माझे स्वामी तेच आहेत. पण मनोमन मी शिवबाबांना गुरु मानलेला, पण लौकिक दृष्टा देह रूपाने गुरु असावं म्हणून साक्षात शिवबाबा समान समजून आम्ही सद्गुरु गगनगिरीनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद आम्ही प्राप्त केलो. म्हणजे गुरुवानगर आम्ही त्यांच्याकडून घेतलो. तर ज्या वेळेला सद्गुरु गगनगिरीनाथ महाराजांचा कृपा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला, मायेचा पडदा आमच्या बाजूला हटला. बघा, आज पावणे 20 वर्षापासून मी कदमापूरच्या ह्या डोंगरावर वास्तव्याला, कुणी येऊ न येऊ आम्ही अद्याप तर इथवर नाही तर टिकून राहिलेला. आता पुढला जो काय
भविष्याचा काळ आहे त्या परमेश्वर शिवबाबाला माहित. पण आजपर्यंत जरी पाहायला गेलं अनेक अडचणी आल्या, अनेक विघ्न आले, पण आम्ही थान शक्यतो सोडून गेलो नाही किंवा थानापासून आम्ही विचलित झालो नाही. आम्हाला सेवेकरी नसल्यामुळं तकलीफ झाला असेल, मनस्ताप देखील काय वेळेला झालेला असेल, पण तरीही आम्ही शिवभक्तीचा जो घेतलेला वसा तो वसा आम्ही तिथं सोडलेला नाही. दुसरा एखादा एवढ्या जिम्मेदाऱ्या पूर्ण करायचं कोणी असलं नसलं तर एखाद्या वेळेस वैतागून मार्ग बदलू शकला असता, ठिकाण सोडला असता, पण शिवबाबांच्या कृपाशीर्वादानं, सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं अद्याप 15-20 वर्षापर्यंत आम्ही इथे टिकून राहिलेलो आहोत. तर एक कुणाचा कृपाशीर्वाद? त्या सद्गुरूचा कृपाशीर्वाद, परमेश्वर शिवबाबांचा आशीर्वाद. तर मला एकच सांगायचं, आपला मायेचा पडदा हटवण्यासाठी आपण शिवभक्ती केलं पाहिजे. विशेषतः पुण्यातर गुरुच्या आपण संपर्कात राहिलं पाहिजे, त्यांच्याकडून गुरु अनुग्रह घेतला पाहिजे आणि नामाची साधना, शिवनामाची साधना आपण जरी वाढवलो तर निश्चित हा मायेचा पडदा आपला देखील थोडा थोडा कमी होऊन हटल्याशिवाय तिथं राहणार आहे. म्हणून शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिरवली माऊली. आपण शिवभक्ती न केल्यामुळं व्यर्थ त्या संसारामध्ये आपण व्यर्थ वाया चालला म्हणून सांगितलेला आहे. आणि शिरवली म्हणजे रात्रंदिवस त्या संसारामध्येच आपण भटकत आहोत म्हणून सांगितलेलं आहे. सगळेजण आपण सुखासाठी हे धडपड आपली चालू आहे, पण खरं सुख आपल्याला प्राप्त होत नाही. कारण सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा वर म्हणून सांगितलेला आहे. सर्व सुखाचे भांडार म्हणजे तो पार्वती परमेश्वर आहे. पण त्यांचे भक्ती जरी आपण केलं, सर्व सुखी जरी आपण न झालो, थोड्या अंशिकावरून आपण सुखी झाल्याशिवाय तिथे राहणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण सुख पाहता जवा पारे दुःख पर्वतावडे. पर्वतावड्या दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. सुखाचे क्षण फार थोडके असतात. सुखाचे क्षण थोडके म्हणजे आज जो काय पंचपक्वानाचा स्वयंपाक झालाय, आजच उद्या देखील आपल्याला ग्रहण करायला मिळेल याची शाश्वती नाही म्हणून सांगितलेलं आहे. फक्त सणावारालाच आपण पुरण पोळ्याचा स्वयंपाक आपण करत असतो. म्हणजेच पंचपक्वानाचं जे काय जेवण आहे आपल्याला सणावाराला तिथे मिळत असतं. रोज जेवण आपल्याला चांगलं मिळत नाही. याच्यावरूनच कधी सुख आहे कधी दुःख आहे आपल्याला दिसून येत असतं. म्हणून शिवभक्ती नाही केली म्हणजे अद्याप आपण शिवभक्ती केली नाही, आणि या शिवभक्ती न केल्यामुळे व्यर्थ आपण भटकत राहिलो या संसारामध्ये. पण आता इथून आपल्याला माहिती झालं शिवभक्ती केल्याशिवाय आपल्या जीवनाचं सार्थक होणार नाही आपल्याला आता समजलंय. तर आपण सगळ्यांनी शिवभक्तीची कास धरली पाहिजे ही शिवदास महाराजांना सांगायची आहे. म्हणून शिवदास महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनवली माऊली. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात झालो संसार कबाडी सुख नाही पलगडी. बघा, ज्या संसारामध्ये आपण सगळेजण रात्रंदिवस आपली भटकंती चालू आहे, धावपळ चालू आहे सुखासाठी, त्या संसारामध्ये क्षणभर देखील सुख नाही शिवदास महाराजांना स्पष्ट सांगितलेलं आहे. दुःख भांडवई आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि खरंच आहे हा संसार दुःखमूळ आहे म्हणून सांगितलेला आहे. आणि दुःखमूळ असणाऱ्या संसारामध्ये सुख आपल्याला कसं प्राप्त होणार? आणि या मृत्यू रथामध्ये कुठेच आपल्याला सुखाची कहाणी ऐकायला मिळणार नाही असं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे. सुख आहे संसारामध्ये, सुख आहे विषयामध्ये सुख आहे, पण ते सुख क्षणिक आहे, थोड्या काळापुरतं टिकणार आहे. पण आपल्याला दीर्घ काळाचं जरी सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, शाश्वत सुख आपल्याला जरी प्राप्त करून घ्यायचं जरी असेल, तर शिवभक्तीचे आपण कास धरावं म्हणून सांगितलेलं आहे. शिव या शब्दाचा अर्थ कल्याण, मंगल, कल्याणकारी ज्यांना म्हणलं जातं तो परमात्मा शिवबाबा आहे म्हणून सांगितलेलं आहे. अनंत नावानं, अनंत वेशानं, अनंत रूपानं अख्ख्या विश्वामध्ये तो नटून राहिलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता इथं परमेश्वर शिवबाबांचं स्थान आहे. काशीला गेल्यानंतर तिथं काशी विश्वनाथ आहे, गोकर्णला गेल्यानंतर तिथं गोकर्ण महाबळेश्वर आहे, औंढ्याला गेल्यानंतर औंढा नागनाथ, असं अनंत नावानं तो परमात्मा परमेश्वर व्यापून उरलेला आहे. सोलापूर, लातूर, सिद्धेश्वर ग्रामदैवत आपल्याला पाहावयास मिळतं. आणि आपल्या भागामध्ये रामलिंगेश्वर, सोमलिंगेश्वराचे मंदिर आपल्याला पाहावयास मिळतात. आता कोराळीला सोमलिंगेश्वर नावाने तुझं शिवबाबा विराजमान आहे, आणि इथला रामलिंग मुदगलला रामलिंगेश्वर या नावानं
तो परमात्मा शिवबाबा विराजमान आहे. आणि रामपूर म्हणा, इरी म्हणा, अमृतकुंड म्हणा, रामलिंगेश्वर नावाने तिथं परमात्मा शिवबाबा विराजमान आहे. मग असं अनंत नाव त्या परमात्मा शिवबाबाची आहे ते. मग कुठल्याही त्या नामाचा आपण जरी जप केलं तरी देखील आपला उद्धार होत आहे म्हणून सांगितलेला आहे. नामाच्या सहस्त्रवरी नावा या अवतारी सजूने संसारी तारू झालो. हजाराच्या वर त्या भगवंताच्या नामरूपी नौका त्या भगवंतानं आपल्याला संसार सागरातून तरुण जाण्यासाठी सज्ज ठेवलेले आहेत. मग त्या नामरूपी नौकेमध्ये बसण्याचं काम आपलं प्रत्येकाचं आहे. आणि त्या नौकेमध्ये जरी आपण बसलो तर सहज त्या संसाराच्या सागरातून आपण पलीकडल्या तीरावर पोचल्याशिवाय तिथे राहणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. पण हा संसार आपल्या गळ्याचा सुटत नाही. बऱ्याच जणाला वाटत असतं महाराज परमार्थ करावं म्हणत आहो, शिवभक्ती करावं म्हणत आहो, पण या संसारामध्ये गुरफटून गेल्यामुळे आम्हाला वेळ मिळत नाही. पण हे चुकीचं आहे. कारण संसाराला तुम्ही धरलेला, संसारानं तुम्हाला धरलेला नाही. आपण तो संसार सोडायचं जरी म्हणलं तर सहज सुटू शकतो म्हणून सांगितलेलं आहे. आता सहज समाजातले लोक म्हणत असतात दारू पिणारे म्हणजे मद्यप्राशन करणारे, मग महाराज व्यसन सोडावं आम्ही म्हणत आहोत, पण काय करावे, व्यसन आमचं मद्यपानाचं सुटत नाही. कुणीतरी करणी केलं का असं आम्हाला वाटतं. आणि बऱ्याच माता भगिनीला देखील हेच वाटत असतं महाराज काहीतरी करा, काहीतरी चांगला आशीर्वाद द्या, आमच्या मालकाची दारू सुटावं. पण मी स्पष्ट आतापर्यंत आलेल्या अशा माता भगिनींना स्पष्ट सांगितलेलं आहे, दारूचं व्यसन महाराजांच्या आशीर्वादाने सुटू शकणार नाही किंवा देवाच्याही आशीर्वादाने सुटू शकणार आहे. सुटेल, थोड्या दिवसासाठी सुटेल, पण कायमचं जरी सोडायचं जरी असेल तर त्यासाठी काहीच औषध अख्ख्या विश्वामध्ये नाही म्हणून सांगितलेलं आहे. त्याला एकमेव औषध आहे मनातून मनोनिग्रह करून त्या व्यसनाचा आपल्याला वेट आला पाहिजे. आणि मनातून ज्या वेळेला तुम्ही त्याग करायचा निश्चय करू त्यावेळेला कायमचे दारू त्या व्यक्तीची सुटल्याशिवाय तिथे राहणार नाही. अनेक भक्त ज्ञानेश धामदार नरेंद्र स्वामींच्या दर्शनाला गेले, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष दारू सुटलेले असेल, पण पुन्हा ते लोक परत दारूच्या व्यसनाला लागले. म्हणून कुठल्याही साधू संतापाशी गेल्यानं दारू सुटू शकणार नाही. दारू म्हणा इतर जे काय दुर्व्यसन आहेत ते सुटणार नाही. फक्त तुम्ही आशीर्वाद घ्या साधू संतांचा देवाचा, पण आपल्या मनातूनच निश्चय करावा लागत असतो. आणि ज्या ज्या व्यक्तीनं मनातून ठाम निर्धार केला व्यसनाचा त्याग करण्याचा, त्यांचं व्यसन कायम स्वरूपी बंद झालेलं आपल्याला तिथं दिसून येतं. म्हणून या संसारामध्ये अनंत व्याधीनं, अनंत दुःखानं जो काय ग्रस्त असलेला जो काय संसारिक जीव हा संसारामध्ये गुरफटलेला आहे. आणि संसारामध्ये अशा आपण गुरफटला ज्या संसारामध्ये सुख नाही पलघडी, म्हणजे क्षणभर देखील सुख नाही, अशा संसारामध्ये आपण गुरफटला. पण संसार सोडा असं कुण्या साधू संतांना सांगितलेलं नाही. सुखे असा गस्त्रास्त मी लक्ष लावा शंकर नामी. सुखाने संसार करा, लक्ष मात्र त्या परमात्मा शिवबाबाच्या ध्यानाकडे आपला असला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. जसं नोटा मोजत असताना आपलं लक्ष असतं, रिपीट आपण नोटा मोजत असतो आणि त्या नोटामध्ये मोजण्यामध्ये आपली गफलत तिथं होत नाही. पण नामजप करत असताना आपलं लक्ष इकडे तिकडे जात असतं म्हणून सांगितलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य संसारातले काम करत असताना आपण लक्षपूर्वक करत असता, परमार्थातली साधना नामाची करत असताना आपलं लक्ष इकडे तिकडे भटकत असतं. पण मन चंचल भटकेल थोडे दिवस, पण तुमच्या साधनेनं एक दिवशी स्थिर झाल्याशिवाय तिथे राहणार नाही. म्हणून चंचल असणाऱ्या अशा मनाला एकाग्र करण्याचं देखील साधन म्हणजे नित्य नेमाने केली जाणारी नामाची साधना म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आपण संसारामध्ये जे काय गुरफटलेला त्या संसारामध्ये क्षणिक सुख आहे, सुख नाहीच असं म्हणलं नाही, सुख आहे पण ते क्षणिक सुख आहे. मग त्या क्षणिक सुखाला तुम्ही बळी पडू नका, तिच्यामधूनही थोडाफार का वेळ परमार्थासाठी काढा, शिवभक्तीसाठी काढा. आणि शिवभक्तीसाठी तुम्ही जरी वेळ काढलो तर दुःखरूप असणारा हा संसार आपला सुखी झाल्याशिवाय तिथे राहणार नाही. म्हणून शिवदास महाराज म्हणतात झालो संसार कबाडी सुख नाही पलगडी. ज्या संसारामध्ये मी रात्रंदिवस गुरफुटून गेलो त्या संसारामध्ये क्षणभर देखील सुख नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या संसारामध्ये सुख नाही त्या संसाराला
विशेष महत्व तुम्ही देऊ नका म्हणून संतांनी सांगितलेलं आहे. आणि चौथ्या चरणामध्ये म्हणतात आयुष्याचा नाश झाला दास म्हणे वाया गेला. बघा आयुष्याचा नाश कसा झाला. तुझवीन शंभोराया शिवभक्ती न करता आपण या संसारामध्ये गुरफटून गेलो आणि रात्रंदिवस या संसारामध्ये सुख शोधण्याचा आपण प्रयत्न केलो, पण सुख आपल्याला कुठंच प्राप्त झालं नाही. आणि असं या संसाराचा गाडा चालवत चालवत एक दिवशी ते आपलं आयुष्य संपलं आणि आयुष्याचा नाश झाला. आणि दास म्हणजे शिवदास म्हणे वाया गेला. कोण गेला. आपण संसारिक जीव वाया गेलो. आयुष्याचा आपण नाश केल्यामुळं आपण सगळेजण वाया गेलो. म्हणजेच ह्या मानवी जीवनामध्ये आपलं जे काय सार्थक आपण करून घ्यायचं होतं ते सार्थक आपल्याला साधता आलं नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून या आयुष्याचं जरी सार्थक करायचं जरी असेल तर शिवभक्तीचे आपण कास धरावं. आणि हा अमूल्य जन्म ज्या परमात्मा परमेश्वर शिवबाबांनी आपल्याला दिलेला आहे, या देहाचं या शरीराचं सार्थक जरी करायचं असेल तर शिवभक्ती म्हणजेच परमार्थ आपण केला पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी म्हणलेलं आहे. आम्ही अनेक प्रवचनातून सहज जाता जाता म्हणून जातो. रामदास स्वामींनी का म्हणलेलं आहे. देह परमार्थी लागले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थ गेले नाना आघाते मृत्यू पडते. हा देह म्हणजे शरीर हे जीवन परमार्थासाठी जरी लागलं तरच या देहाचं सार्थक होतं म्हणून सांगितलेलं आहे. नाही तरी नाना आघातानं मृत्यू पंथाला हा देह गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तिथं यमपुरीमध्ये गेल्यानंतर आपण किती याचना केलो, प्रार्थना केलो, लोटांगण घातलो, पाया पडलो, तरी देखील त्या यमदूताला यमराजाला आपली दया येणार नाही. भगवंताला देखील आपली दया येणार नाही. भगवंतानं अनेक वेळा आपल्याला संध्या दिलेल्या आहेत, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. म्हणून जीव असेपर्यंत ह्या आयुष्याचा तुम्ही विचार करा. लक्ष लावू शिवापायी हित या वेगळे नाही. त्या शिवबाबांच्या चरणी लक्ष लावा आणि याहून हित दुसऱ्या कुण्याच गोष्टीमध्ये नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या मानवी जन्माचं सार्थक करायचं असेल, ह्या देहाचं सार्थक करायचं जरी असेल, शिवभक्तीची आपण कास धरावं. बघा आता आम्ही अनेक वेळा शिवभक्तीची कास धरावं, शिवभक्ती करावं असं आपण ऐकत आहोत. तुम्ही शिवभक्तीच करा असं मी म्हणत नाही. तुम्ही जरी वैष्णव भक्त असाल, दत्त भक्त असाल, कृष्ण भक्त असाल, विठ्ठल भक्त असाल, देवी भक्त असाल, कुठल्या का होणार देवाची भक्ती करा. म्हणजेच भगवंताच्या भक्तीशिवाय तुम्ही राहू नका. म्हणजेच शिवभक्ती करा असं आपल्याला शिवदास महाराज सांगतात. आणि शिवभक्ती केल्यानं आपल्या जीवनाचं सार्थक होतं, सोनं होतं आणि आपल्याला हा मानव जन्म पुन्हा भेटणार नाही. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात जन्म नाही रे आणि पुन्हा हा जन्म नाही. आणि हा देह एकदा गमवलो परत आपण मानवाच्या जन्माला येतो म्हणायची शाश्वती नाही. कारण 84 लक्ष योन्या भटकती झाल्यानंतर हा मानव देह आपल्याला प्राप्त होतो म्हणून सांगितलेलं आहे. तर आपण निश्चित रूपानं ह्या देहाचं सार्थक करण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल कराल. कारण आपण अनेक प्रवचन ऐकलेली आहेत. आमच्या प्रवचनाचा मेन विषय ह्या देहावरच असतो. मनुष्य जन्माचं सार्थक कशामध्ये आहे, हित कशामध्ये आहे, या विषयीच आम्ही जास्त प्रवचन या पंचक्रोशी मध्ये करत असतो. कारण विनोद करून त्या नरदेहाचा सार्थक होणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. कारण देवाचे चरित्र नावडे सर्वदा विनोदाची कथा गोड वाटे. बघा विनोद केल्यानंतर थोडा वेळ आपल्याला आनंद वाटेल, आपल्याला मनोरंजन होईल, पण यानं आपल्या देहाचं सार्थक होणार नाही. तर कीर्तन किंवा प्रवचन असं असावं. बघा गुरुवारी उज्ज्वलांचा भाव आपल्या भागामध्ये होऊन गेले. अचलगेटला 40-41 वर्ष वास्तव्य झाले. त्यांची आपण अनेक कीर्तने या पंचक्रोशीतल्या भाविक भक्तांना ऐकलेली आहेत. त्यांचं कीर्तन ज्ञान वैराग्य आणि भक्तीपर राहायचं म्हणजे निद्रिस्त असलेल्या जीवाला जागृत करण्याचं. औषेकर गुरुबाबा महाराज असतील, पूर्वी होऊन गेलेले ज्ञानेश्वर महाराज असतील, पुन्हा आपले हरिभक्त परायण सध्याचे महेश महाराज, संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर, ह्या सगळ्याच्या कीर्तनात प्रवचनातून विनोद शक्यतो आपल्याला आढळला नाही. तर या देहाचं सार्थक कशामुळे होईल याविषयीच निरूपण त्यांच्या कीर्तन प्रवचनातून झालेलं आहे. म्हणून आमचं देखील
प्रवचन या विषयीच असतं, कारण या अज्ञानी जीवाला आत्मस्वरूपाची ओळख व्हावं आणि निद्रेस्त जीव जागृत होऊन आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी त्याची वाटचाल व्हावं, शिवभक्तीच्या मार्गाला लागावं आणि या जीवाचा जीवपणा नष्ट होऊन शिवपदाची प्राप्ती व्हावं, या दृष्टीनेच आमचा हा प्रयत्न प्रवचनातून असतो. तर हा जो मेन आशय आहे आपल्या ध्यानात आलेला असेल तर आपण सर्व जमलेल्या भाविक भक्तांना, माता भगिनींना हा मेन आशय आपण ध्यानात घेतलेला असेल. तुम्ही थोडी सेवा त्या शिवबाबांची करा, पण मनोभावे सेवा करा आणि भगवंताचं नाम घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका, कारण भगवंताच्या नामामध्येच विशेष सामर्थ्य आहे म्हणून सांगितलेलं आहे. नामे तिन्ही लोक उद्धारते म्हणून सांगितलेलं आहे. तिन्ही लोकांचा उद्धार नामामुळे होत असतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून आपण शिवभक्तीची कास धरावं, शिवभक्ती करावं आणि शिवबाबांच्या कृपेस पात्र व्हावं. म्हणून या ठिकाणी शिवदास महाराज म्हणतात, तुझवीन शंभूराया व्यर्थ जन्म गेला बाया, शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनवली माऊली, झालो संसार कबाडी सुख नाही पलगडी, आयुष्याचा नाश झाला दास म्हणे वाया गेला. तर अशा पद्धतीनं ह्या अभंगामध्ये शिवभक्ती न करता हा मानव देह, मानव जन्म व्यर्थ गेला आणि या संसारामध्ये गुरफुटून गेल्यामुळं त्या शिवबाबाचा आपल्याला विसर पडला. म्हणून तो विसर आपल्याला जो काय पडलेला त्याची आठवण करून देण्याचं कार्य शिवदास महाराजांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. म्हणून शिवभक्ती जरी आपण न करता राहिलो तर आपल्या देखील आयुष्याचा नाश होणार आहे. आपल्याला नाश आता बोल याचं नाही, आपल्याला लय ना थोडं कळालेलं आहे. शिवभक्ती न केलं तर आपल्या आयुष्याचा नाश होणार आणि आपलं जन्म देखील व्यर्थ जाणार. व्यर्थ शिवभक्ती न करता हा जन्म आपल्याला व्यर्थ जाऊ द्यायचा नाही. त्याचं सार्थक करायचं जरी असेल तर शिवभक्तीचे आपण कास धरावं आणि या परमेश्वर शिवबाबांची आपण भक्ती करावं. निश्चित तो परमेश्वर शिवबाबा आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीनं या वर्षाचं आपलं 20वं वर्ष महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचं या परमेश्वर शिवबाबांच्या दरबारामध्ये संपन्न होत आहे. आता प्रवचन सेवा झाल्यानंतर जी काय हरिपाठाची सेवा होईल आणि रात्रीची कीर्तन सेवा आपले लातूरचे, तसं प्रॉपर गाव त्यांचं आलमला आहे, गुरुजींचं राष्ट्रीय कीर्तनकार शिवभक्त परायण कीर्तन टिभूती गुरुजी लातूर यांची उत्कृष्ट अशी शिवकीर्तनाची सेवा होणार आहे. आणि शिवकीर्तनानंतर शिवभजन हरिभजनाचा जागराचा कार्यक्रम होणार आहे. आणि उद्या सोमवार सोमवत्या अमावस्या दिवशी 16 फेब्रुवारी दिवशी सकाळी परमेश्वर शिवबाबांना रुद्राभिषेक होईल आणि सकाळी 11ची टायमिंग आपल्या पत्रिकेवर आहे, पण अर्धा तास अगोदर आपल्याला काल्याची कीर्तन सेवा उद्या चालू करायची आहे. 10:30 वाजता सगळ्या पंचक्रोशीतल्या भाविक भक्तांना उपस्थित राहावं आणि काल्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण सदानंद महाराज लग्ने हनुमंतवाडी यांची होणार आहे. एक चांगले कीर्तनकार, उत्कृष्ट कीर्तनकार, गायक आहेत, वारकरी शिक्षण संस्था चालवणारे महाराज आहेत. आपण जास्तीत जास्त संख्येने त्या काल्याच्या कीर्तन सेवेला उपस्थित राहावं आणि काल्याची कीर्तन सेवा झाल्यानंतर महाप्रसाद आणि यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. आणि उद्याचा जो काय महाप्रसाद आहे, महाप्रसादाची सेवा त्या कदमापूर गावातल्या सद्भक्ताची आहे. त्याचं नाव श्री सौभाग्यवती रुपाली अविनाश वगारे कदमापूर यांनी महाप्रसादाची सेवा घेतलेली आहे. त्यांचा महाप्रसाद होणार आहे. सकाळी जे काय नाश्ता होणार आहे आरती झाल्यानंतर, प्रतिवर्षी आपले रामलिंग मुदगरचे श्री अतुल दुधनार यांचा नाश्ता होणार आहे. आणि आजचा जो काय दिवसभराचे जे काय फराळाची सेवा अनेक वर्षापासून आमची बलसूर जन्मभूमीचे शिवभक्त गणेश मोहन गुंडगावे यांची झालेली आहे. संध्याकाळची फराळाची सेवा त्यांचीच होणार आहे. आणि केळाच्या रूपानं, फळाच्या रूपानं जे काय सेवा झाली ते आमचे शिक्षक, आमचे शाळेमध्ये शिकवलेले शिक्षक गुरुजी आपले सुधाकर सोळंके गुरुजी यांची झालेल्या. आणि याशिवाय काही भक्तांना आमचाही प्रसाद थोडाफार त्यामध्ये घालून करावा असं म्हणलेले. काही भक्तांनी शाबू शेंगदाणे म्हणा, काही भक्तांना केळी म्हणा, फळ इतरही भक्तांनी थोडंफार दिलेलं आहे. तर या सगळ्यांची प्रसादाची सेवा आज इथे संपन्न होत आहे.
अनेकांचं सहकार्य कदमापूर ग्रामस्थांचं तर विशेष आहे. तर या पंचक्रोशीतील तुर्कई म्हणा, रामलिंग मुदगड म्हणा, पुढारी म्हणा, दुधाळ म्हणा, आपली हलशी, हत्तरगा, चांदोरी, आष्टा जागीर चे देखील आपले नारायण जाधव येत आहेत. त्यांचे बंधू प्रत्येक शिवरात्रीला मृदंगाची सेवा करण्यासाठी येतात. भागवत जाधव पण ते अद्याप आले नाहीत, येतील थोड्या वेळानं. तर या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांना परमेश्वर शोभाबांचा उत्तम आशीर्वाद देतो. आणि जाता जाता आणखीन एक म्हणतो, आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे, आपल्याला ज्ञात आहे, आपण प्रतिवर्षी हा महाशिवरात्रीचा उत्सव करत असतो. पत्र्याचा मंडप आणि पुढे आम्ही तपकडी मंडप मारत असतो. आणि या वर्षी आपण या जे नवीन होत असलेल्या सभा मंडपाच्या बेडशिमेट झालेल्या ह्या मंडपा खाली आपण सगळेजण बसलेला, म्हणजे खाल्ला पहिला टप्पा पूर्ण होत आलेला आपला झालेला, त्या थोडक्यात म्हणजे बेड राहिलेला. तर फार मोठं सभा मंडपाचे बांधकाम आहे. अनेक गावांनी सहकार्य केलेलं आहे, अनेक पंचक्रोशीतील भक्तांना सहकार्य केलेलं आहे. 500 रुपये पासून 1,21,000 पर्यंतची देणगी इथं प्राप्त झालेली आहे परमेश्वर शोभाबांच्या देवस्थानाला. आणि सगळ्यांची नावं आपण जाहीर केलेली आहेत आपल्या परमेश्वर देवस्थानच्या ग्रुपला, आपल्या वैयक्तिक स्टेटसला. आणि जे काय चिल्लर आहेत म्हणजे 200, 250, 300 ह्यांचे देखील नोंद आपल्या रजिस्टरला आहेत. 500 रुपये पासून 1,21,000 रुपये पर्यंतचे देणगी इथं जाहीर झालेले आहे. आणि कदमापूर गावातल्या देखील अनेक भक्तांनी जवळजवळ 19-20 भक्तांनी दिलेले आहे. 11,000 दिलेला असेल, कोणी 21,000 दिलेले आहे. इथल्या गावातला हायस्ट आकडा 31,101 रुपये पर्यंत आहे कदमापूरचा. तिरकुळे मधला देखील 31,000चा हायस्ट आकडा आहे. 500 रुपये पासून 31,000, 21,000, 11,000, 5,000, 2,000, 1,000, 1,100 असे जसच्या परिणाम सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आणि उद्या मी हे बोलणारच आहे. आपले तिरकुळीचे मोहन पाटील आहेत, हिराचंद्र पाटील आहेत, आपले तेलंग सरचे गुरुजीचे बंधू देखील आहेत. चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला त्रिपुरी ग्रामातून लाभलेलं आहे. जवळजवळ 2.5-3 लाख रोख आणि थोडेफार येणे आहेत. हे 3 लाखाच्या अलीकडे नाही, पुढेच आहे. प्रत्येक घरातून तिथं आम्हाला देणगी प्राप्त झाली. आम्हाला मनस्वी आनंद वाटतो. त्यांना आम्ही धन्यवाद देतो. कुणारीतूनही चांगलं आम्हाला 1,00,000-1.25 लाखाचं सहकार्य झालं. रामलिंग मुदगड मधूनही आम्हाला रोख लाख रुपयाचं आणि येणे आणि 20-25 हजार आहेत. रामलिंग मुदगड मधून वाणी हंद्राळ मधूनही चांगलं सहकार्य लाभलं. आपले बालाजी मामा मुदगडवाडीचे आहेत, त्याही वाडीतून एकच दिवस आम्ही देतो, पण त्याही एकाच दिवसामध्ये आम्हाला जवळजवळ 12-13 17,000 त्यांच्यासह आम्हाला तिथं सहकार्य लाभलेलं एका दिवसात. वाडी लहान आहे पण आणि काही भक्त देऊन देणार आहेत. तर अनेक गावांचं सहकार्य लाभलेलं आहे. आता सगळ्यांचेच गाव मी घेणार नाही. या पंचक्रोशीत बऱ्याच गावाचे जवळजवळ माझ्या मतानं 60-65 गावचे म्हणजे एका गावातून 1-2 भक्ताची गावांना देणगी आम्हाला आलेली आहे. बलसूर आणि गाव आम्ही केलो नाहीत, पण बलसूर गावचे देखील जवळजवळ 75 ते 80 हजार देणगी तिथे जमा झालेल्या आहे. कदमापूर गावची देखील देणगी 2 लाख रुपये तर मोजक्या भक्तांची इथे जमा झालेली आहे. बघा, अनुभवतांच्या गावचं नाव घेत असल्यामुळे आमच्या गावातल्या भक्तांना वाटत असेल किंवा ऐकणाऱ्या देखील बाहेरल्या भक्ताला वाटत असेल, बाहेरल्या गावचे जी देणगीचं आम्ही जे उच्चारण करत आहोत, कदमापूर मधून काय झालं आहे का नाही असं शंका आलेली असेल, पण कदमापूर मधून 19 ते 20 लोकांचे देणगी जवळजवळ 2 लाखापर्यंत देणगी सहकार्य झालेला आहे आम्हाला आणि देत आहेत. पण मला एकच सांगायचे आहे, राहिलेले जे गाव आहेत आम्ही वेळेअभावी 1 महिन्यामध्ये रामलिंग मुदगड वाडी नंतर आम्ही कुण्या गावाला भेट द्यायला गेलो नाही, कारण बांधकाम चालू होतं. आणि या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचं देखील हे सगळं नियोजन करणं सावरासावरी असल्यामुळं आम्ही कुण्या गावाला भेट दिलो नाही. अनेक गावातून आपले व्यंकट पाटील गोळेगावलाही या म्हणत होते, हलशे अत्तरगाला या म्हणत होते, अनेक गावामध्ये या म्हणत होते, पण वेळी अभावी आम्हाला जाता आलं नाही. पण हा यात्रा महोत्सव झाल्यानंतर आपल्या वेळेनुसार आम्ही एक गावात राहिलेल्या जे आपल्या संपर्कात आहेत त्या गावाला आम्ही भेट देणार आहोत. मला एकच सांगायचे आहे, प्रत्येक गावातल्या भक्तांना, प्रत्येक संपर्कातल्या भक्तांना या सभा मंडपासाठी सहकार्य करावं आणि सगळ्यांनी सहकार्य केलं तरच हा सभा मंडप तिथे सिद्धीला जाणार आहे. जवळजवळ 1.25 करोड ते 1
कुठेपर्यंतचा हा खर्च आहे आणि मोठं काम आहे. कदमापुरी गाव लहान आहे आणि या 20 वर्षामध्ये पहिल्यांदा त्या भोवतालच्या गावातून आम्ही सहकार्याची अपेक्षा बाळगलेली आहे आणि भोवतालची गाव चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत आणि असंच सहकार्य आम्हाला लाभावं. कदमापूर गावातले देखील जे भक्त आहेत, जे ग्रामस्थ आहेत, त्या पंचक्रोशीतले देखील भाविक भक्त आहेत, त्या सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण हे आमच्यासाठी आम्ही कार्य करत नाही, तुम्हासाठीच म्हणजे भाविक भक्तांची सोय व्हावं. कारण वानराचा त्रास इथं फार मोठा आहे, पत्रे ठेवत नाहीत, म्हणून एकल्या चांगल्या पद्धतीचा सभा मंडप व्हावं म्हणून हे कार्य आम्ही अंगीकारलेला आहे. गेल्या वर्षीच्या देखील महाशिवरात्री यात्रेमध्येच हा संकल्प आम्ही केलेला आहे. तर निदान बेट सिमेंट पर्यंत का होणार कार्य आमचं पार पडलेलं आहे. तर लवकरात लवकरात सभा मंडप व्हावा आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण सहकार्य कराल, करत आहात आणि पुढेही राहिलेल्या भक्तांनी सहकार्य करावं ही तुम्हा समस्त भाविक भक्तांना विनंती करतो. आणि माझी झालेली अल्पशी सेवा, हे सगळे जे काय माझ्या प्रवचन रूपी सेवेसाठी जेवढे काय जमलेले आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो. हलशीचे भक्त आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांना परमेश्वर शिवबाबांचा उत्तम आशीर्वाद देतो आणि माझी ही झालेली अल्पशी सेवा परमेश्वर शिवबाबांच्या चरणी आणि सद्गुरु गगनगिरीनाथ महाराज, सद्गुरु श्रावण महाराज यांच्या चरणी समर्पित करून इथंच माझ्या शिवेला पुरुराम देतो. हे माझी वाक पुष्प पूजा समर्पित हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विल्वे ओजा श्री गुरु नागेशाशी शिवहर 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 पार्वती पते शिवर हर महादेव श्री परमेश्वर भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. श्री सद्गुरु गगनगिरीनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य श्रावण महाराज की जय. संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय. ओम नमः शिवाय.